महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या महत्त्वाकांक्षी हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे एसटी संघे तीर्थाटन योजनेला अधिक व्यापक आणि व्यावसायिक स्वरूप देण्यासाठी खासगी पर्यटन संस्थांच्या सहभागाला तत्वतः मान्यता देण्यात आली आहे। या निर्णयामुळे राज्यातील हजारो भाविकांना सुरक्षित, सुसूत्र, किफायतशीर आणि सर्वसमावेशक तीर्थयात्रेची सुविधा उपलब्ध होणार असून एसटी महामंडळालाही अतिरिक्त महसुलाचा नवा स्रोत निर्माण होईल, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली आहे। मंत्री सरनाईक यावेळी म्हणाले की नव्या धोरणानुसार तीर्थाटन, धार्मिक सहलींचं नियोजन, भोजन, स्थानिक पर्यटन, मार्गदर्शक, टोल पार्किंग, प्रवेश शुल्क इत्यादी पूरक सुविधा खासगी पर्यटन संस्थांकडून पुरवण्यात येतील। मात्र बस सेवा, प्रवासी वाहतूक आणि प्रवास भाड्यांचे संपूर्ण उत्पन्न एसटी महामंडळाकडेच राहणार आहे। त्यामुळे भाविकांना सर्व सुविधा वन स्टॉप पद्धतीने उपलब्ध होतील आणि एसटीच्या उत्पन्नालाही चालना मिळेल। या योजनेअंतर्गत बस आरक्षणासाठी प्रत्येक बसमध्ये बसच्या आसन क्षमतेनुसार प्रवासी असणं बंधनकारक राहील। निवास, भोजन, पिण्याचे पाणी, चहा, नाश्ता, पर्यटन स्थळांचे प्रवेश शुल्क, मार्गदर्शक, पार्किंग, टोल इत्यादी सुविधा वाजवी दरामध्ये आणि दर्जेदार स्वरूपामध्ये उपलब्ध करून देण्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित खासगी संस्थांची राहील। तसेच या सुविधांमधून मिळणाऱ्या उत्पन्नांपैकी किमान 10% हिस्सा एसटी महामंडळाला देणे बंधनकारक असणार आहे।